श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो संबळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुण्यक्षेत्रे सिद्धबेटी स्थित्वा खलो जयरामः सदैवाज्ञाननाशाय करोति सदुपदेशः। कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण सद्गुरुरायाचे गुणगान गुणगान कल्याणाचे 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 जे कल्याण रघुरायाचे गुणगान। पापताप दैन्य जाय उठा उठी झाली या बेटी हरिदासाची ऐशी बळनाई अनिकाची अंगी तपतीर्थ जगी दान व्रत। प्रस्तुत आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग महाराष्ट्र प्रांतातील या पडवीमध्ये विठ्ठला 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 हरी अभंग महाराष्ट्र प्रांतातील देवगावचे सुप्रसिद्ध असणारे वैराग्याचे महामेरू विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हरिदासांच्या भेटीचं सामर्थ्य काय आहे याचा आढावा आजच्या अभंगामध्ये आपल्याला बघायचा आणि तोच महाराजांनी दिग्दर्शन केलेलं आहे। विठ्ठल आता बोलू नका, मागून येणाऱ्या महिलांनी कुंडली कवर श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय हरि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आता शांत समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण परमादरणीय आमचे परमश्रद्धेय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या आशीर्वादाने या परिसराचा भूषण हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या कृपाछत्राखाली आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान यांच्या कृपा आशीर्वादाने या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा
शुभारंभ आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. या कार्यक्रमाचं सर्व आयोजन नियोजन आमचे हरिभक्तीपरायण ज्यांनी ही संस्था या ठिकाणी ओपन करण्याचं ठरवलेलं आहे असे आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण विकासजी महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी श्री स्वातीताई महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यामध्ये माझ्याकडे ही एक कीर्तन सेवा समर्पित केलेली आहे. तेव्हा तुम्हा सर्वांच्या आणि मिळून आदी करून टाळकरी मंडळी, गायक मंडळी यांच्या सर्वांच्या संयुक्त माध्यमाने आपण ही कीर्तन सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. आणि म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. विठ्ठला विठ्ठला गेली सतत 7 दिवस या नामसप्ताहाला ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ज्यांनी विकास मार्गावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी आमची हरिभक्तीपरायण अनिकेत दादा शिंदे मृदंगवादक, त्याचप्रमाणे राम महाराज माळी या दोन्ही मंडळींनी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे. आजच्या या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण सचिन महाराज मोरे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शुभम महाराज मोरे वादक हे मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. म्हणून ज्याला जसं शक्य होईल तसं ते आपल्या वेळेत वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये मे महिना असल्या कारणानं शिबिराचा दणका चालू आहे आणि अशाही शिबिराचा ताण सांभाळून आमची सर्व महाराज मंडळी विकास महाराजावरची प्रेम करतायत आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य करतायत. खरं वास्तविक पाहता ही संस्था उभा राहण्याच्या आधी ही फक्त भूमी होती, फक्त जागा होती. पण संस्था ज्या दिवशी उभा राहिली त्या दिवसापासून ही पुण्यभूमी झालेली आहे. आणि ज्या मंडळींनी ही जागा महाराजांना दिली ती महाराजांची असणारे सासूबाई आणि सासरेबुवा, त्यांचं सर्व कुटुंब, त्यामध्ये आमचे चैतन्य महाराज असतील, दाजी असतील, सर्वांनी ही जागा दिली. तर मला वाटतं परमेश्वराकडे आपण ही प्रार्थना करा नवीन मंडळींनी आम्हाला सुद्धा भविष्यात अशीच सासू सासरे भेटावी. त्यांचं भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जागा दिली, पवित्र जागा झालेली आहे. पहा जागेत सुद्धा ते हॅलो. आता सर्वांनी शांततेने 1 तासभर आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. तेव्हा या ठिकाणी ही जी संस्था उभा राहिलेली आहे या संस्थेचं अगदी किती वर्णन केलं तरी अपुरंच पडणार आहे. आणि या संस्थेला पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जवळजवळ 2-3 वेळा पावसाने हजेरी लावली. याचं कारण आहे आम्हालाही कळलं नव्हतं, पण एक विचार केला या सप्ताहामध्ये 2-3 वेळा पाऊस का आला, कारण पावसाची वंशावळीच इथं उपस्थिती. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते पावसी
आणि पावसाला वाटलं माझा जर इथं वंश भावबंद हजर येतं मी का गैरहजर राहू, आणि म्हणून पावसाने हजेरी लावलेली आहे. काही गोष्टी अशा असतात त्याचा निष्कर्ष काढावा लागत असतो. बऱ्याच वेळेला आम्ही सांगत असतो जगामध्ये भरपूर क्षेत्र आहेत, पण आषाढी वारीला पंढरपुरात जेवढ्या चोऱ्या होतात तेवढ्या कोणत्याही क्षेत्रात होत नाही. याचं कारण जर काय असेल तर महाराज म्हणतात या पंढरपूर क्षेत्रामध्ये आषाढी वारीच्या गर्दीमध्ये चोऱ्या होतात. एवढ्या चोऱ्या होऊन सुद्धा चोर सापडत नाही. याचं कारण या संपूर्ण विश्वातला चोरांचा खलनायक विटेवर उभा आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नामाचा दातार, केशव नामाचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, पंढरपुरी उभा विटेवर. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. चोरांचा खलनायक तिथं असल्यामुळं चोरी सापडत नाही, तो परमात्मा आहे. बर हे चोर आताचे आहेत, त्या चोराची बराबरी जगात कोणी करू शकत नाही. चोरी करायची तर खरी करायची आणि चोर खरा असावा. आताच्या चोराला खिसा कापायचा असला तर नॉलेज लागतं. ज्या खिशात पैसे आहे ते सापडले पाहिजे, ज्याचा आहे त्याला कळालं नाही पाहिजे, आणि सापडलं तर मार खायची ताकद पाहिजे. आपली चोरी सोपी आहे, पण परमात्मा हा प्रसिद्ध चोर आहे आणि तो ओरिजिनल चोर आहे. त्या चोराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनातलं अंतकरणातलं चित्ताची चोरी केलेली आहे. चित्त चोरी चित्त चोरी नंदाच्या नंद, चित्त चोरी नंदाच्या नंद, चित्त चोरी नंदाच्या नंद. तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे गरुड ध्वज, गरुड ध्वज. चित्त चोरी नंदाचा नंद, चित्त चोरी नंदाचा नंद, चित्त चोरी नंदाचा नंद, चित्त चोरी चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वज. आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आगंतुक लक्षात घ्याव्या लागतात. असो, पावसाने थोडा आपल्याला साथ दिली, चांगलं झालं. येताना काही मंडळी मला म्हटले 2 दिवस पाऊस झाला पण अजून काही जमिनीची भूक भागली नाही. तसं 7 दिवस सप्ताहाने वर्षभर जर केला तर तुमची सुद्धा ज्ञानाची भूक भागणार नाही. हा परमोच्च कोटीतला आनंद आहे. या सप्ताहाचं, या कार्यक्रमाचं, या संस्थेचं सगळा विचार जर केला तर या संस्था ज्यांनी काढलेली आहे त्या संस्थेच्या महाराजांचं नाव आहे विकास. खऱ्या अर्थाने या संस्थेचा विकास निश्चित होणार आणि या विकासामध्ये प्रत्यक्ष अगदी या सप्ताहाला आणि या संस्थेला एक प्रकारची ऊर्जा मिळालेली आहे आणि ती ऊर्जा म्हणजेच त्यांच्या धर्मपत्नी. त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अर्थात त्यांचं कुटुंब सगळं यामध्ये सहभागी आहे. परमपूजनीय आदरणीय आमचे चैतन्य महाराज, केवढी त्यांची धावपळ आहे का हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा. आज सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून आज आपला हा कार्यक्रमाचा अगदी महोत्सव मोठ्या थाटात आनंदात संपन्न होत आहे. तसं पाहिलं तर आज गायक वादक मंडळी सगळे भरभरून आलेले आहेत. परवा 13वा कीर्तनाला गायक मंडळी भरपूर होती. आज सकाळी मला चिंता लागली, आत्तापर्यंत हाय प्रेशरच्या गाड्या येऊन गेल्या, आपला बोर काय गुळणीवर येतो काय. पण परमेश्वरला काळजी, हे गायक मंडळी आले सगळे वाजवणारे
एक नाही तर अजून 2 वाजवणारे टाळ घेऊन उभे आहेत. गायक मंडळी भरपूर आहेत. एवढे मंडळी आहेत आणि यामध्ये जवळजवळ खाली बसलेल्या निम्म्या लोकांना भजन म्हणता येत आहे. सगळे भजन म्हणतायत. याच्यात कोणी सुद्धा तालाचं स्वराचं ज्ञान नाही असा एकही माणूस नाही. पार सिस्टीमवाल्यासहित कोणाच्या दाराने सांगा तुम्ही. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता टाळकरी मंडळीने थोडं शांत राहा. बसलेल्या मंडळी करता एक सूचना आहे. मी फक्त पुढे म्हणतो, सर्वांनी पाठीमागे म्हणा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देवा होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. ऐका नाही स्वर. हे सगळे भजन म्हणणारे आहे पण हे उभे का राहत नाहीत. सगळे उभा राहिले तर ऐकायचं कोणी. आणि सगळेच उभा राहिले तर आपल्याला जागा नाही राहणार. म्हणून या विश्वामध्ये कोणत्याही व्यक्तीने असं समजू नये या जगात माझ्या वाचून काही आढळ. हे त्याचं प्रतीक आहे. जगात कोणा वाचून कोणाचं कधी आडत नाही हे ध्यानात घेतलं की त्याच्याजवळ अहंकार कधी येणार नाही. पण ज्याला अहंकाराची गाठ झाली, माझ्यामुळे सगळं होतंय, मी नसल्यावर काय होईल, तर हाय माणसं लयाला गेल्याशिवाय राहत नाही. खरं वास्तविक पाहता सर्व गायक मंडळी आहेत. त्यामध्ये आमची परमपूजनीय आदरणीय समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी उभ्या आयुष्यामध्ये जेवढे महाराष्ट्रात कीर्तनं केली आणि त्या कीर्तनाची पुण्य सामुग्री घेऊन आमचे नारायण तात्या आणि शिंदे सर इथपर्यंत आले आणि त्यांनी आपल्याला हा पुण्याचा संचय दिला. केवळ आज त्यांच्या या आशीर्वादाने या ठिकाणी हे संपन्न होतं. सगळं त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. आणि खरं तर मी तर असं म्हणेल, विकास महाराजांनी महाराजांच्या संस्थेमध्ये जेवढी एकनिष्ठेने सेवा केली त्या सेवेची पोहोच पावती म्हणजे आजचा आश्रम. कुठेतरी सेवा केल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा मी सर्वांना वंदन करतो. पी टी मास्तर आहेत, इटूबाली भाऊ आहेत, सर्व मंडळी आहेत आणि गाणारे वाजवणारे सगळे आगे सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपला वेळ थोडा उरलेला आहे आणि आपल्याला थोड्या वेळामध्ये जास्त रन काढायचे हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. कारण आता यांचं वर्णन करायचं म्हटलं काय, तसं पाहिलं तर एका विनायक कामा नये. एका वामन पंडितांनी सुंदर म्हटलेलं आहे, उत्तम ती परी उभविले मनोहर, उत्तम ती परी उभविले मनोहर, उत्तमाची पारी उभाविले मनोहर, उत्तमाची पारी उभाविले मनोहर. तुपकाविन मंदिरा, तुपकाविन मंदिरा शोभा नपवे बाबा, उत्तम ती परी उभविले मनोहर, उत्तमाची पारी उभाविले कंठाविन गायन, गुरुदेवीन भोजन, तांबुलविन वदन, गुरुदेवीन भोजन, तांबुलविन वदन, कंठाविन गायन, कंठाविन गायन शोभा नपवे बाबा, नपवे परी उभविले मनोहर, उत्तमाची पारी फार सुंदर अभंग आहे ज्ञानोबरायांचा. त्यामध्ये गोड त्यांनी गायलेला आहे. पुढे महाराज म्हणतात, घृते विन भोजन, तांबुले विन वदन.
केवढं मोठं महापंगत असली आणि त्या भोजनामध्ये जर तूप वाढलं नाही तर त्या भोजनाची चव देत नाही. त्या भोजनाचा मुख्य सार आहे तूप. कृते विना भोजन तांबुले विन वदन. भोजन झाल्यानंतर पान खाल्ल्याशिवाय मुखाची शुद्धी नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी सुंदर म्हटलंय, घृते विना भोजन तांबुले विन वदन आणि कंठा विन गायन. शोभा न पवे बापा. तसं पुढे सुंदर सांगलेलं आहे, श्रोता विन वक्ता तिथल्या विण दाता वेदा विण पंडिता. शोभा न पवे बापा. श्रोत्याशिवाय वक्ता नाही आणि वक्त्याशिवाय श्रोता नाही. आणि म्हणून जीवनामध्ये महाराज या गोष्टी एकत्र आल्या की त्याचा आनंद तयार होत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनाकरता सर्वांच्या आनंदाकरता या विश्वाची विश्वगुरु संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. अभंग तसा पाहिला तर अगदी सरळ आहे, सोपा आहे आणि गोड आहे. अभंग 5 चरणाचा जरी असला तरी आपल्याला जेवढा वेळ आपल्या हातात आहे तेवढा वेळ आपण चिंतन करणार आहोत. पहिली गोष्ट ही आहे की अभंग हा कोणाचा आहे. या अभंगकर्त्याचा परिचय. ज्या संतांचा अभंग आहे त्या संतांचं वर्णन, त्या संतांची पावर, त्या संतांचा अधिकार आणि हा अभंग त्या संतांच्या मुखातून कोणत्या वेळाला बाहेर पडला तो प्रसंग याची दिशा दाखवणं याला म्हणतात लेखकाचा अल्प परिचय. शाळेमध्ये धडा शिकवताना सुद्धा एका चौकटीमध्ये धड्याच्या आधी लेखकाचा अल्प परिचय असतो. लेखकाचं पूर्ण नाव, त्याचं गाव, नाव, शिक्षण, त्याने काय कार्य केलं त्या कार्याचा आढावा आणि मग त्याच्या मुखातून निघालेला हा धडा. तसंच ज्या संतांचा अभंग घेतला त्या संतांचं वर्णन करणं महत्त्वाचं आहे. 5 अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. कोण तुकाराम महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता प्रेम धन्य तुकोबा समर्थ तिने केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता प्रेम धन्य तुकोबा समर्थ तिने केला. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तुकाराम तुकाराम नाम घेता अप्रियम. अशी तुकोबरायांचं सामर्थ्य आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी यम सुद्धा कापतो, भीतो, आपल्याला जवळ यायला तो घाबरतो. अशा तुकोबरायांचं सामर्थ्य ते आहे. शिवाय दुसरी गोष्ट तुकोबरायांचं वैराग्य जर पाहिलं तर धगधगीत ज्वाळ आग्ने जायसा. प्रत्यक्ष वैराग्याचा महामेरू म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज. आता तुकोबरायांचा वैराग्य पुन्हा प्राप्त होणारा किंवा वैराग्यवान महात्मा होणे शक्य नाही. का? तुकाराम महाराज आणि वैराग्य हे समीकरण आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने आता ऐसे कोणे कोणे ठाय. आता ऐसे कोणे कोणे वैराग्याच्या गोष्टी काय कोणी आता ऐसे कोणे आता ऐसे कोणे कोणे वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगाने. 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 आता ऐसे कोणे आता ऐसे कोणे होणे. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगाने. आता ऐसे कोणे आता ऐसे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय
हे एक वैराग्यशाली पुरुष. आणि महाराजांचा वैराग्य, महाराजांची भक्ती, महाराजांचा अधिकार काय असेल तर महाराजांचा नुसता नाव घेतल्यात सामर्थ्य याच्यात विशेष नाही. अशा संतांची नुसती कीर्ती जरी कानावर आली तरी सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढ्या संतांचा हा अधिकार आहे. एका ठिकाणी संतांचा अधिकार सांगताना महाराजांनी स्पष्ट सांगितले, हा संतांचा अधिकार नाही तर हा संतांचा महिमा आहे. तुम्ही सांगा, अरडेच्या मुखातून वेद कुठं बाहेर पडत असतो का? पण पडला. हा संतांचा महिमा. अहो दगडाची भिंत कुठं चालत असते का? पण चालली. हा संतांचा महिमा आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. पण संतांच्या आलिंगनात मोक्ष आहे. हा संतांचा महिमा. या संतांच्या महिमेच्या बद्दल काय बोलावं? महाराज म्हणतात, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. संतांचा महिमा किती जरी वर्णन केला तरी थोडाच आहे. संत जरीच्या जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्याचा महामेरू प्रत्यक्ष आणि या विश्वाला भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता आणि या जगामध्ये अवतीर्ण झाले. संत हे येत असतात. देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत स्वेच्छेने येतात. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आणि देवाला आणावं लागतं प्रत्यक्ष. पण संतांचं येण्याचं कार्य काय आहे? उद्धरया जन जड जीवा. तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत जगामध्ये अवतीर्ण होत असतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देहू गावामध्ये अवतीर्ण झाले. भंडारा डोंगरावरती भजन केलं, नामसाधना केली, हरिभक्तीचा वसा अंगावर घेतला, असणारी संपत्ती सगळी वाटून दिली आणि भजनाच्या मार्गावर लागले. अशी जगद्गुरु तुकोबरायांची ख्याती त्या काळामध्ये सुद्धा सर्वत्र प्रसरत होती. वाऱ्या हाती माप झाली सज्जनाची, कीर्ती मुखत्यांचे नारायण. अशी जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती ऐकली आणि प्रत्यक्ष काही मंडळी साधक अज्ञान हे महाराजाकडे गेले आणि महाराजांना सांगितलं, आम्ही देहूवरून तुमचा शोध घेत भंडारा डोंगरावरती आलो. महाराजांनी विचारलं, काम काय आहे? का तुमच्या प्रपंचाबद्दल जर बोलायचं असेल तर तुमच्याकरता मी मोकळा नाही. नका मज पाशी वधो प्रपंचाच्या विषयी, वधो प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या विषयी. नका पाशी वधू प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या. नका मज पाशी नका प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या विषयी. नका मज पाशी वधू प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या विषयी, वधू प्रपंचाच्या गोष्टी. नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषयी. माझ्याजवळ प्रपंचाचं काही बोलू नका. बोलायचं असेल तर देवाबद्दल बोला. ते म्हणले, आम्हाला तेच विचारायचे, आमचे काही जीवनामध्ये प्रश्न आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, प्रश्न जरूर विचारा. संतांना प्रश्न असे विचारावे, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. असे प्रश्न विचारावेत, समाधान वाटतं माणसाला. मग महाराजांनी सांगितलं, तुमचा प्रश्न असेल तर उत्तर आमच्याकडे आहे. तुमचं जर कोरा असेल तर त्याला मात्र उत्तर नाही. प्रश्न आणि कोरं याच्यातला फरक आहे. सगळं सारखं नसतं. एका कीर्तनकाराने अभंग घेतला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्याने अर्थ एकच सांगितला, सत्य म्हणजे खरं, फार म्हणजे खरं, फार म्हणजे खरं खरं. हा कुठं अर्थ झाला का?
सगळं सारखं होत नसतं. प्रश्न वेगळा आणि कोडं वेगळं. महाराज म्हणाले कोडं असेल तर आता कोडं म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. आता मी काय बोलणार याचंच तुम्हाला कोडं पडलं असेल. कोडं त्याला म्हणतात ज्याला गणिताने उत्तर येत नाही पण ते सहज डोकेलीतीनं सुटतं त्याला कोडं म्हणतात. अहो एका कुटुंबामध्ये सुखासोने संसार चाललेला, अगदी प्रपंच सुखाने भरलेला, आणि 10-11 वाजता जेवायच्या वेळेला 2-4 मुलं अंगणामध्ये खेळता 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 त्यांची भांडणं लागली, कलह लागला, आणि घरातल्या कुटुंबाने आवाज दिला. ऐकलं का? तो म्हणला बोला काय म्हणता. अहो ऐकलत का? काय आहे? अहो अंगणात आपल्या दारासमोर माझे तुमचे पोरं आपल्या पोराला मारतात, त्यांना समजवा. याला कोडं म्हणतात. पुन्हा सांगू. तिनं सांगितलं बाहेर आपले पोरं तुमचे पोरं माझे पोरं आपल्या पोराला मारतात, त्यांना समजवा. तो म्हणला हे जरा अवघडच आहे. अवघड नाही, सोपं आहे. तिनं पहिलं सांगितलं माझे पोरं तुमचे पोरं. का? तिचे पोरं म्हणजे तिला पहिला पती होता त्याच्यापासून झालेली उत्पत्ती तिचे पोरं, आणि याचं सुद्धा हे दुसरं लग्न होतं याचे पहिले पोरं. म्हणून तिनं सांगितलं माझे पोरं तुमचे पोरं, आणि यांच्या संयुक्तमाने झालेली उत्पत्ती आपले पोरं. म्हणून तिनं सांगितलं माझे पोरं तुमचे पोरं आपल्या पोराला मारतात, समजून सांगा. याला कोडं म्हणतात. अवघड आहे. कोडं लवकर सुटत नाही, त्याला डोकेलीती लागते. पर एकादशीच्या दिवशी सकाळी एका बाईना उपवास धरला. सकाळी उठली, स्नान केलं, डोक्यावरून पाणी घेतलं, म्हणजे काय झालं, नाली धुली. आपली म्हण आहे, डोक्यावरून पाणी घेतलं. एकादश उपवास धरला, साबुदाण्याची खिचडी केली, उपवास सोडला, आणि संध्याकाळी ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मण देवा माझा एक प्रश्न आहे. ब्राह्मण म्हणला काय? तिनं सांगितलं काल एकादश आहे. बर मग मला असं विचारायचं तुम्हाला, खिचडीचं डोकं मला द्यायला चालन का? ब्राह्मण म्हणला प्रश्न पुन्हा टाका. त्या बाईनं पुन्हा सांगितलं देवा खिचडीचं डोकं मला द्यायला चालन का? तो म्हणला हे आमच्या पंचांगणात नाही. म्हणले का? बाई तुम्ही सांगा खिचडीचं डोकं म्हणजे काय? अहो देवा विठला 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 आणि मग त्या बाईनं ब्राह्मण देवाला सांगितलं देवा काल एकादश होती, एकादशीची सकाळी उठली, डोक्यावरून पाणी घेतलं, मग साबुदाण्याची खिचडी केली. उद्या आमच्या गावात पिराचा उरूस आहे आणि त्याला मलिदा लागतो, तेव्हा मला तुम्हाला हे विचारायचं खिचडीचं डोकं मलिद्याला चालन का? पुन्हा आंघोळ करावं लागल. याला म्हणायचं कोडं. असे कोडे जगामध्ये किती जरी असले तर मग जगामध्ये एक कोडा असा आहे की ते या विश्वात कोणाला सुटलं नाही. नवल केवडे केवडे नवल केवडे 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 नवल केवडे नकले कानो आचे कोडे नकल कानो आचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकले कानो बाते कोडे नकले बाते कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे केवडे. हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला कोड्याच्या बाबतीत दिली, ती प्रपंचातली दिली. आता परमार्थातलं उदाहरण ऐका कोडं. न कळे कानोबाची कोडी. पहिलं कानोबाचं कोडं हे आहे, समजून घ्या जरा. तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल.
सुमनाने शंकराला पूजिले. सुमनाने शंकराला पूजिले. सुमनाने शंकराला पूजिले. वाक्य 3 वेळा पण वेगवेगळ्या अर्थाने आहे. हे कोरं आहे परमार्थातलं. का सुमनाने शंकराला पूजिले म्हणजे एका कुमारिकेने शंकराची आराधना पूजा केली. त्या मुलीचं नाव होतं सुमन. तिनं शंकराची आराधना केली. पण आराधना करताना पूजा करताना त्या पिंडीवरती काय वाहिलं? फुलं वाहिली. त्या फुलाला सुमन म्हणतात. मग त्या सुमन नावाच्या मुलीने सुमन नावाच्या फुलाने शंकराची आराधना केली. ह्या 2 शब्दाचा 2 वाक्याचा अर्थ. तिसरं वाक्य सुमनाने शंकराला पूजले. सुमनाने शंकराला पूजले. सुमन नावाच्या मुलीने सुमन नावाच्या फुलाने शुद्ध मनाने अंतकरणाने भगवंताची पूजा केली. याला कोड म्हणतात. विठाला विठाला त्याच पद्धतीचा वारसा घेऊन तुकोबाराय म्हणतात. तुमचा प्रश्न काय? महाराज आमचा प्रश्न एकच आहे. या जगामध्ये हरिभक्तीच्या पासून आम्ही बाजूला आहोत, दूर आहोत. या हरिभक्तीचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला कीर्तन काय, प्रवचन काय, आत्तापर्यंत आम्ही आमच्या जगामध्ये या जन्माला आल्यापासून कितीतरी पाप केलेलं आहे. पापाची खाणी आहे. पण पापी माणसाने जर पश्चाताप केला तर पश्चातापात शुद्धता होती आणि त्याचं पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहत नाही. फक्त कबूल केलं पाहिजे मी पापी आहे. तुकोबराया पापी नाहीत, अपराधी नाहीत, अनाथ नाहीत, पण स्वतःवर भूमिका घेतात. मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी ठेवली नाही कधी, वाची कृपा निधी माय बापा. महाराज अनाथ आहेत का? महाराज अपराधी आहेत का? ही तुमच्या आमची भूमिका आहे. एका ठिकाणी महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. आता तुम्ही मला एक सांगा, या चरणातला गर्भित अर्थ आपण पाहायचा म्हटला, पायाला कोण कोणाचा लागतो? लहाना मोठ्याच्या पाया पडतो का मोठा लहानाच्या पाया पडतो? लहाना मोठ्याच्या पाया पडतो. मग तुकोबाराय म्हणतात लागून या पाया म्हणजे तुकोबाराय आपल्यापेक्षा लहान आणि आपण मोठे, असं आहे का? तुकोबाराय म्हणतात तुमच्या पायाला लागतो म्हणजे आपण मोठे आहोत का? आपण कोण नाही, आपण या जगामध्ये शून्य आहोत. पण ही भूमिका महाराज का घेतात? तुमच्या पायाला लागतो याचं कारण तुम्ही सुद्धा हरिभक्ती करताना नम्रतेने भक्ती करा. आणि जगामध्ये जो नम्र झाला, नम्र झाला भुता देने कोंडीले आनंदा, कोंडीले आनंदा देने कोंडीले आनंदा, नम्र झाला भुता देने कोंडीले आनंदा, देने कोंडीले आनंदा, देने कोंडीले आनंदा, आनंदा. नम्र झाला भूता केले कोंडिले अनंता. जो नम्रता होतो ना अगदी तो टिकल्या जातो. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जो वॉचमॅन राहतो तो बदलत नाही का? कोणी जरी दारात आलं बंगल्यात प्रत्येकाला, आणि जो वाकला तो टिकला. मुख्यमंत्री बदलतील पण वॉचमॅन बदलत नाही का? वाकलाय ना, म्हणून वाकायचं शिका. अहो शेतामध्ये ज्वारीच्या ताटाला काही कंस वाकडे येतात, काही सरळ असतात. माणसं कोणते कंस मंदिरात आणतात? वाकडे, असे आकडा केलेले का? त्याच्यातून हे घ्यायचंय की वाकडेच कंस मंदिरात येतात, सरळ माणसं मंदिरात चालत नाही. परमात्म्याला सुद्धा नम्रता हवी लागते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही किती जरी पापी असली, महापापी असली, पाप क्षालनाचे 2च ठिकाणं आहेत. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे देव. आणि त्या देवाचं स्थान, पहिलं देवाचं स्थान हे पाप क्षालनाचं ठिकाण आहे. किती पाप असू द्या पण त्या क्षेत्रात प्रवेश केला रे केला, पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहत नाही. अवघे जेने पाप नासे, अवघे जेने पाप नासे, केले असे
पंढरी देवाचे पंढरी पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा अवघे जेणे पापनाशी ते अशी पंढरी. पण त्याच्याकडे जात असताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हा किती पापी असू द्या तिथं पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहत नाही. काय त्या तीर्थाचा महिमा आहे. एकदा तुम्ही आम्ही किरकोळ पापी आहोत हो. जगद्गुरु तुकोबरांच्या काळामध्ये एक महापापी आला. ऐकून ठेवा. कदाकाळी ऐकला असेल पण तुमची उजळणी आणि आमची आवृत्ती म्हणून पुन्हा ऐका. तुकाराम महाराजांकडे एक महापापी आला. महाराज मी महापापी आहे, माझ्या पापाचं क्षालन होईन का? महाराज म्हणले पाप कोणतं केलं? त्याने सांगितले या जगामध्ये लई पाप आहेत. पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप. तो कोणतं पाप केलं? त्याने सांगितलं माझ्याकडून मातृगमनाचं पातक झालंय. मातृगमनाचं पातक झालंय. महाराज या पापातून मला सुटका होईल का? तुकाराम महाराजांनी सांगितलं चल काय अडचण नाही माझ्याबरोबर चल. महाराजांनी त्याच्या हाताला धरलं. दरकोस मुक्काम करत 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 भजन करत करत पंढरपूरला नेलं. आणि पंढरपूरला नेल्यानंतर चंद्रभागेत गेली, स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. आणि पुंडलिकरायाला जो नंदी आहे ना त्या नंदीच्या पाया पडले. आणि महाराजांनी सांगितलं तुझं मातृगमनाचं पातक आता गेलं, आता तू सोजवळ झाला. त्याने सांगितलं मातृगमनाचं पातक गेलं हे मला नुसतं बोलून चालणार नाही, याची प्रचिती पाहिजे. मातृगमनाचं पातक गेलं याचा अनुभव आणि प्रचिती काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं ती गायला चारा विकणारे आहेत त्यांच्याकडून एक घासाची पिंडी आण. घासाची पिंडी आणली, त्याच्याजवळ दिली. आणि त्या पुंडलिकरायाच्या समोर जो शंकराच्या समोर नंदी होता पाषाणाचा, त्या नंदीचं तोंड भगवंताकडं होतं. आणि याला सांगितलं एवढी घासाची पिंडी नंदीच्या जवळ धर आणि सांग माझं मातृगमनाचं पातक जर गेलं असेल तर हे नंदिकेश्वर घासाची पिंडी भक्षण कर. त्याने असा संकल्प सोडला, हे नंदिकेश्वरा माझं मातृगमनाचं पातक जर या तीर्थामध्ये स्नानाने गेलं असेल, या क्षेत्रामध्ये गेलं असेल तर हे नंदिकेश्वरा घासाची पिंडी भक्षण कर. पाषाणाचा नंदी क्षणाचा विलंबनावर होता, गरखण वळला आणि ती पिंडी भक्षण केली. आजही तुम्ही जर गेले तर पुंडलिकाच्या त्या समोर तोंड पूर्वेला आहे मंदिराचं आणि नंदीचं तोंड सुद्धा पूर्वेलाच आहे आणि नंदीची पाठीमागची बाजू मंदिराकडे आहे. कारण का त्या घासाच्या पिंडीच्या खाण्याकरता नंदीना गरकन तोंड ओढवलं. म्हणून आज जगात किती मंदिरं पाहिली तर नंदीचं तोंड हे भगवान शंकराकडे आहे. पण त्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या मंदिराचं तोंडही पूर्वेकड आणि नंदीचं तोंड सुद्धा पूर्वेकड. का? त्या घटनेपासून घडलेली घटना तेव्हापासून नंदीचं तोंड तिकडं फिरलेलं आहे. आजही ती साक्षी देतो. एवढं तर आपण पापी नाहीत ना, एवढं पापसुद्धा त्या ठिकाणी जातं. महाराज म्हणाले अजून एक पापाचं ठिकाण आहे. त्यांनी सांगितलं महाराज कोणतं ठिकाण? दुसरं आहे संत. बर त्या संतांना काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणाले त्या संतांकडे गेलं की आपलं पाप जातं. तो म्हणाला नुसतं पापच जाईल का? महाराजांनी सांगितलं पाप नाही, याच्याबरोबर बरंच काही नाशनं होईल, बरंच काही क्षाम्य होईल. काय काय होईल? पाप जाईल, ताप जाईल, दैन्य जाईल. या सगळ्या गोष्टीचा नायनाट फक्त संतांच्या भेटीतच जाणार आहे. त्यांनी सांगितलं संत कुठे आहेत? तुकाराम महाराज म्हणाले तुम्हाला संत हे कळणार नाही, यांना बरेच नाव आहेत.
काही ठिकाणी यांना साधू म्हणतात, काही ठिकाणी यांना हरिदास म्हणतात, काही ठिकाणी यांना महात्मे म्हणतात. आणि म्हणून आता तुम्हाला संतांच्या महती सांगण्यापेक्षा संतान जे परमात्म्याचे दास आहेत त्याला हरिदास म्हणतात. म्हणून अशा हरिदासाची नुसती भेट जरी झाली तुमच्या जीवनामध्ये तर तेवढ्या भेटीचा परिणाम या तिन्ही गोष्टीचं क्षालन एका क्षणामध्ये होतं हे महाराज पहिल्या चरणात सांगतात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी 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 पाप ताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा उठी 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 पाप ताप जाय उठा उठी पाप ताप जाय उठा पाप ताप जाय उठा उठी 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 झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी हरिदासाची ऐसे बरनागी आणि काते आगी ऐसे बरना आणि काते आगी ऐसे बरनागी आणि काते आगी ऐसे बरना आणि काते आगी ऐसे बरनागी आणि काते आगी ऐसे बरनागी आणि काते आगी ऐसे बरनागी आणि काते ऐसे बरनाई आले नाते पाप ताप दैन्य जाय पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची. महाराज म्हणतात आपल्या जीवनातल्या हरिदासांच्या भेटीमध्ये पाप आणि ताप जातं हा भेटीचा परिणाम आहे. पण कोणाच्या? हरिदासांच्या भेटीचा. रात्री पूजनीय काकांनी सांगितलं हरिदास कोणाला म्हणायचं. आता पुन्हा सांगतो कारण काल खाल्लेला आज ध्यानात राहत नाही म्हणून पुन्हा सांगावं लागतं. तुम्हालाच विचारतो परदेश सकाळी काय भाजी खाल्ली नाही पण जीवनामध्ये ध्यानात राहत नाही हे अवघड आहे. कारण मनुष्य आहे विसरणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यातली त्यात वेळेला लवकर आठवणं हे तर अवघड दुरापास्त आहे. कारण शास्त्रांनी जागेचे 3 परिणाम सांगितलेले आहेत. जागा सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. रजोगुणी जागा असेल तर जेवढं पाठ केलं तेवढंच आठवतं. तमोगुणी जागा असेल तर पाठ केलेलं इथं आल्यावर विसरतं. आणि जागा सत्वगुणी असेल तर कधी ना पाठ केलेलं बाहेर पडतं. हा जागेचा परिणाम आहे. जागेचा महिमा फार अवघड आहे. राम अवतारामध्ये शाक्तवनामधून जेवढा प्रभू चालले, लक्ष्मण भैया चालले, सीतासाहेब आईसाहेब चालल्या
आणि त्या क्षणाला ताबडतोब त्या जागेत प्रवेश केल्याबरोबर त्या वनात प्रवेश केला आणि लगेच ताबडतोब त्यांच्या मनात शंका आली आईसाहेबाच्या. कुंकून मला बुद्धी आली, यांच्याबरोबर वनवासाला आले. बरं आले तर आली, यांच्याबरोबर भाऊ बी आहे. याला विचाराला लक्ष्मणाला कुंकून मला बुद्धी आली, एवढं वैभव सोडून भावासंग आलो. सगळं विचार आला आणि तेवढं बोलण्याच्या नादामध्ये बुद्धी अगदी विचलित झाली आणि त्या वनाचा हद्द संपली, बाहेर गेले. आणि पुन्हा आईसाहेब म्हटले माझ्यासारखा भाग्यवान नाही, पतीच्या बरोबर राहण्याचं मला भाग्य मिळतंय. लक्ष्मण म्हणतो माझ्या भावासारखा भाऊ नाही, मला त्यांची सेवा करायला मिळते. हे सगळं झाल्यावर रामाला विचारलं प्रभू एवढ्या जागेमध्ये आमच्या मनात असे वाईट विचार का आले, का अशी संकल्पना आली वाईट विचाराची, का अशी बुद्धी सुचली. प्रभूंनी सांगितलं तुम्हाला कळणार नाही, हे शाक्तवन आहे. ज्या वनामध्ये सुंद आणि उपसुंद यांचे एका तिलोत्तमा नावाच्या स्त्रीवरून भांडणं झाले आणि त्यांचं या ठिकाणी कारस्थान झालं. त्या जागा तेव्हापासून शापित आहे. म्हणून या जागेत आल्यानंतर तुम्हाला सुद्धा अशी बुद्धी होणार. म्हणून कोणाच्या घरात गेले तर बसायला घेतल्याशिवाय बसायचं नाही. कोणाची जागा कशी काय सांगता येत. म्हणून आपल्याकडे कोणी जरी आलं ना, तो जरी म्हणला नाही राहू द्या गडबड आहे बसतो, नाही बसू नको, बसायला घ्या आधी. पहिलं बसायला दिलं पाहिजे. गाली संताशी असणे हा जागेचा परिणाम आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तसं या जीवनामध्ये हरिदास कोण आहेत, हरी ज्यांचा दास इथे हरिदास. आता हरिदास होणं इतकं सोपं आहे का. रात्री महाराजांनी सांगितलं एका वाक्यात हरी तैसे हरीचे दास. पुढच्या चरणात सांगितले नाही तया भय, नाही तया मोह, नाही तया चिंता, नाही तया आस. एवढ्या 4 पदावरच दिवस उगन आपला. हरीला भय नाही, त्याच्या संगतीत गेले त्याच्या दासाला भय नाही. हरीला चिंता नाही, त्याच्या दासाला चिंता नाही. आणि हरीला मोह नाही. भगवंताला मोह आहे का. 11 वर्ष गोकुळात राहिले. यशोदामाईंनी सांगितलं जा वनामध्ये गाय राखण्याकरता. सुटलं गोकुळ. निर्माण मोहा तिथं संग दोषा अध्यात्मनित्य विनिवृत्त कामहा. भगवान परमात्मा निर्मोह आहे आणि त्याच्या भक्ताला सुद्धा मोह राहत नाही. त्याचे भक्त सुद्धा कसे आहेत, मोहविरहित आहेत. आणि आज जगामध्ये सर्व महाभारत घडलंय हे कशामुळं. तरी पुत्रच ते मोहितू धृतराष्ट्राशी पुसतो म्हणे संजय सांगे मातू. कुरुक्षेत्रीची पुत्राच्या मोहाने मोहित झालेला धृतराष्ट्र आपल्या मुलाचा कणवाळा घेऊन माझे आणि पंडूचे पुत्र काय करतात या मोहामुळं सगळा महाभारत घडलं. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी याचा आढावा एकाच ओळी सांगितला मोह धरू नका. आणि मोह धरल्याने काय होईल, मोह धरले ऐसे होईल असती प्रतिष्ठा जाईल. मोह धरला की असलेली प्रतिष्ठा जात असती. आणि जगामध्ये आज 3च गोष्टीला फार प्राधान्य आहे, बायका, पैका आणि प्रतिष्ठा. प्रतिष्ठा पाहिजे, मला मोठं म्हणा, मला मोठं म्हणा, माझं कोणीतरी नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं अवघडच आहे. आता हे लग्नामध्ये आपण दररोज ऐकतो आणि बोलणाऱ्याला काही कळतंय असेतला काही भाग नसतो. ते ठराविक माणसं आला म्हणजे त्यांचं वर्णन करणार अमके अमके पाटील आवर्जून आले आणि बाकीचे काही चक्रीवादळाने आले. अरे सगळे लग्नालाच आलेले आहेत. फरक एवढाच आहे, कोण 2 किलोमीटर कोण 200 किलोमीटरवरून, पण अंतकरणात श्रद्धा एकच आहे, तुझ्या मुला मुलीच्या अंगावर तांदूळ पडावेत. म्हणून सर्वच प्रेमाचे आहेत. आणि इथं एकाला उठवलं आणि एकाला बसवलं की एका म्हणता बोले तुझे सहज निंदिले. आणि म्हणून जीवनामध्ये करायचं तर सर्वांचा सन्मान करा, नाही तर शब्दरूपाने सगळेचे आभार माना. याच्यात सगळं काही आलं. ह्या गोष्टी आपण हळूहळू शिकलं पाहिजे. आता मला सांगायचा मुद्दा का, हरी त्यांचा दास आहे, हरीला मोह नाही. मोहाबद्दल किती सांगता येईल. त्या पंढरपूरमध्ये राहणारे एक भक्त मंगळवेढ्यात राका महाराज, त्याच्या धर्मपत्नीचं नाव बंका महाराज आणि त्याच्या मुलीचं नाव वंका महाराज. तिने मंडळी अगदी रानात जायचे, जंगलात मुळी तोडायची, मुळी बांधायची सरपणाची, ती विकायची. तिच्यावर जे काही पैसे येतील 4 आठाने त्याच्यावर आपला उपजीविका भागवायची. आईसाहेबाला दया आली आणि पंढरपुरात पांडुरंगाला म्हटल्या मंगळवेढ्या तुमचा भक्त आहे, दररोज मोळी विकून प्रपंच करतोय, भागतोय, त्याचं पोट भरतोय. त्या भक्ताला मोळी विकायचा धंदा बंद करा, त्याला काहीतरी न संपणारं दान द्या. भगवंताने सांगितलं ते माझे भक्त आहेत, ते काही घेत नाहीत, ते फक्त भजन माझंच करतात. आणि माझ्या भजनामध्ये त्यांना उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण ते कोणाकडे मागत नाही आणि माझं दिलेलं काही घेणार नाही. आईसाहेबांनी सांगितलं तुम्हाला नसलं द्यायचं तर मी देते.
भगवंताने सांगितलं तुझी इच्छा असली तर देऊन पहा, पण ते घेणार नाही. आईसाहेब म्हटले तुम्ही चला. गेले जंगलामध्ये मुळी तोडण्याकरता 3 जण, राका महाराज, बंका महाराज, वंकाबाई, तिघांनी मुळ्या तोडल्या आणि मुळी डोक्यावर घेऊन येताना रस्त्यावरती आईसाहेबांनी अदृश्य रूपाने भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले आणि आईसाहेबांनी आपल्या हातातलं सोन्याचं कंकण एक काढलं आणि रस्त्यावरती फेकलं. राका महाराज आले, मुळी डोक्यावर घेऊन ते कंकण पाहिलं. चमकतंय 12 वाजता दुपारच्या प्रखर उन्हामध्ये असं पिवळं चमकलेलं पाहिलं. खाली वाकले आणि विचार केला माझी धर्मपत्नी येते, कदाचित तिला मोह होईल म्हणून मुठभर माती घेतली आणि त्या कंकणावर लुटली. आपला पती तिथं वाकला म्हणून काय भानगडा हे पाण्याकरता त्याही वाकल्या. पाहिलं तर माती उचकली तर कंकण. तिनं सांगितलं त्यांना एवढं कळायला पाहिजे मी एका भक्ताची पत्नी आहे, मला कसा मोह होईल, पण कदाचित आपला अज्ञान मालक मागून येतोय मुळी घेऊन, त्याला मोह होईल, त्याला दिसू नये म्हणून तिनं अजून मुठभर माती लोटली. पुढे निघाले आणि मनात मागून येणाऱ्या वंकाबाईने विचार केला आपले माता पिता इथं का वाकले, म्हणून ती गेली आणि तिथं वाकली आणि थोडं पाहिलं तर ती पिवळं धमक दिसलं आणि जागेवर रडली, रडायला लागली. यांना वाटलं काटा मोडला काय, वंकाबाई काय झालं काय झालं काय झालं. तेव्हा हे सगळं दृश्य परमात्मा अदृश्य रूपाने पाहत होते. वंकाबाईने एकच उत्तर दिलं, अरे ज्या मात्या पित्यांना आणि सोनं आणि मातीतला अजून भेद गेला नाही त्यांच्या पोटी माझा जन्म झाला, हेच माझं दुर्भाग्य. याला म्हणायचं भक्त. का बापशी सवय बेटा, तिची वृत्ती त्याच्याही पलीकडे. अरे माती आणि सोनं तुम्हाला मृत्यूके समंदर आहे तर माती का लोटली त्याच्यात, ती मातीवर माती लोटणं म्हणजे काय उपयोग आहे त्याचा, ही जिन्यासाठी नामाना धरली. याला म्हणतात मोह. असा मोह त्यांनाही झाला नाही. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या भक्ताला मी मोह राहू देत नाही आणि त्याला सुद्धा मोह नाही. म्हणून हरिदास त्याला म्हणतात की त्याला मोह चिंता भय आस नाही कुठल्या प्रकारची. गेले आशा पास निवारुणी, तशी देवाचे भक्त सुद्धा गेले आशा पास निवारुणी. आणि म्हणून अशा हरिदासांची भेटी जर झाली तर पापाचं क्षालन होतं. नव्हे पापच नव्हे ताप जातात. 3 प्रकारचे दैविक, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. 3 प्रकारचे ताप नष्ट होतात. कोणताही त्रास राहत नाही आणि दैन्य दारिद्र्यास त्रास आला, चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, दैन्य सुद्धा जातं. दैन्य म्हणजे काय, गरिबी जाऊन श्रीमंती येते का, नाही, मग तो तसाच राहतो. पण ज्या इंद्रियाने दिन केलेला आहे त्या षडविकारापासून तो मुक्त होतो आणि त्याच्या जीवनातले दारिद्र्य निघून जाते. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. नुसत्या भेटीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. पण संत आणि देव जर सोडले तर काही माणसांची भेट तर नव्हेच पण दर्शन सुद्धा नको आहे. तुकाराम महाराज सांगतात हे जगामध्ये काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना एक पदवी दिलेली आहे संतांनी, दुर्जन. आणि दुर्जन कसा, आपल्यासारखाच असतो, त्याला नाक डोळे कान पाय सगळं असतं, आपल्यासारखाच खातो पितो कपडे घालतो, आपल्यासारखाच माळकरी असतो, उलटा आपल्यापेक्षा त्याच्या माळा मोठे असतात दुर्जन. पण तुकाराम महाराज म्हणतात असे दुर्जन अवघड आहे. पण तरी सुद्धा शास्त्रांनी सांगितलंय कोणत्या कार्याला पहिला त्यांना नमस्कार करा. का, त्याचं कारण सकाळी उठल्यानंतर पहिला मान डाव्या हाताला नंतर उजव्या हाताला, म्हणून पहिला त्यांना नमस्कार. कळालं तर पहा तुम्हाला. जीवनामध्ये महाराज म्हणतात पहिला दुर्जनाला नमस्कार, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्तभंग. अहो दुर्जन माणसाची भेट काय, दुर्जन माणसाचा संकेत सुद्धा पापदायक आहे. दुर्जन माणसाचा संकेत सुद्धा आपल्याला जीवनात धोका देणार आहे. नुसता संकेत, त्यांची भेट तर जाऊ द्या, त्यांचे हातवारे करणं त्यांचं पाहणं हे सुद्धा सज्जन माणसाच्या जीवनात धोकेदायक आहेत. आम्ही सांगत असतो एका गावात सोयरिकेला माणसं आले, सोयरीक जमायला आले आणि जातानेच एका घराजवळ थांबले. तो वाटेवर बसलेला माणूस होता. त्याने विचारलं सहज कुठं आलती, ज्याला काही काम नसतं ते विचारल्याशिवाय राहत कुठं आलते. त्याने सांगितलं तुमच्या गावात ते अमक्या अमक्या आडनावाची माणसं येतं, आमची मुलगी त्यांना द्यायची, तुम्ही कुठं आले. तो म्हटला मी इथलाच आहे. याला वाटलं मग आता कमीत कमी गावात जाण्याआधी याला विचारावं सविस्तर माहिती, बायोडाटा कसा आहे यांचा. म्हणून याला विचारलं, त्यांच्याकडे जाणार आहे, कसं काय होते माणसं. हा दुर्जन माणूस काहीच नाही बोलला, वाटेवर उभा होता, काहीच बोलला नाही, शब्दसुद्धा नाही बोलला.
मग त्याने फक्त एवढंच केलं. तेवढ्यावरून माणसं मागं गेली, पुन्हा आले नाही गावात. का त्यांचा संकेत सुद्धा जीवनात घातक आहे. हा म्हणे महाराज म्हणतात नको. विंचवाचे नांगी दैसा दुर्जन दैसा दुर्जन सर्वांगी दुर्जन हो विंचवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीतच विष असतं, पण दुर्जनाच्या सर्व अंगात विष राहतं. आणि म्हणून विंचवापेक्षा तो बेकार असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. म्हणून तुम्ही सज्जन संगती चांगल्यांची करा आणि जीवनामध्ये साधू संतांची भेट घ्या. तुमचा पाप ताप दैन्य जाईल. महाराज आमच्या जीवनातलं पाप ताप दैन्य या तिन्ही गोष्टीचं क्षालन होण्याकरता संत आणि देव यांना जर वजा केलं आणि जगात दुसरं काही साधन केलं तर त्यांनी होईल का? महाराज म्हणले हे दुसऱ्या साधनाने शक्य नाही. अभंगाच्या दुसऱ्या चार ऐसे बल नाही अनेकाचे अंगे ऐसे बल नाही अनेकाचे अंगे ऐसे बल नाही ऐसे बल नाही ऐसे बल नाही अनेकाचे अंगे ऐसे बल नाही अनेकाचे अंगे ऐसे बल ऐसे बल नाही काते आगे वा या सर्व मंडळी करता येतात. सर्वांनी भरभरून टाळ्या वाजवा. टाळी वाजवल्यामुळं त्यांना मानधन चालू होईल असं काही नसतं. पण आपण टाळी वाजवणं म्हणजे त्यांचं कौतुक आपल्या टाळी वाजवण्यातून होत असतं. हा आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं आणि आपण जाणकार आहात म्हणून टाळी वाजवायला सांगितलं. उगाच कोणाला टाळी वाजवायला सांगत नाही. आणि या मंडपातली टाळी चुकवली तर पुढच्या जन्मात राहुरीच्या बाजारात टाळी. हा मग तिथं मात्र दर आठवड्याला कोणाच्या मिरच्यात हात घाल, कोणाच्या वाग्यात हात घाल. मग ते बरं आहे का? त्यापेक्षा आपली या जन्मात ही टाळी वाजवावी आणि आपलं सार्थक करून घ्यावं. हा बस बस आता नका टाळी जास्त टाळी वाजली तर दाळबत्ती पुरवायची नाही. आणि म्हणून जीवनामध्ये महाराज सांगतात आयशे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दानवर. दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात अहो साधक मंडळी, खरं वास्तविक पाहता आपल्या जीवनातलं पापाचं क्षालन होण्याकरता देव आणि संत जर सोडले तर ही ताकद, हे सामर्थ्य, हे बळ दुसऱ्या साधनात नाही. कोणत्या कोणत्या साधन तुम्ही करणार आहात? तप, तीर्थ, दान आणि व्रत. तीर्थ केल्याने अहंकार प्राप्त होतो.
दान दिल्याने अहंकार प्राप्त होतो, तप केल्याने अहंकार प्राप्त होतो. या साधनाने पापाचं क्षालन होणार नाही, उलटा अजून अहंकाराची अभिवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. ज्याने 10 रुपये दिले तो सुद्धा म्हणतो पठ्ठ्याने 10 रुपये दिले. ज्याने शेरभर गहू दिले तो सुद्धा वही पाहिले येतो, माझं नाव आहे का याच्यात. किती दिले? शेरभर गहू दिले. आणि जगाचं असंच शेरभर गहून जेवायला नऊ. अवघड आहे. म्हणून जीवनामध्ये महाराज म्हणतात असं याने ही अहंकार वाढत असतो. या ताजनात ही ताकद नाही. बळ म्हणजे सामर्थ्य, शक्ती. ऐशी बळ नाही अनेकाचे अंगी. अनेकाचे म्हणण्यामध्ये तप, तीर्थ, दान आणि व्रत वैकल्य केलं तर समाधान लाभत नाही. तीर्थयात्रा केली तर ती सुद्धा आपल्याच्या नीट घडत नाही. या सगळ्या गोष्टीला शास्त्र आहे. तीर्थात गेल्यानंतर स्नान करावं, आंघोळ करावी, स्नान करावं. आता स्नान आणि आंघोळ याच्यातला फरक आहे. स्नान तीर्थात केलं जातं, आंघोळ बाथरूममध्ये केलं जातं. स्नानाला फक्त बुडी मारून वर यायचं, आपली अंडरपॅन्ट सुद्धा तीर्थात धुवायची नाही. आणि आंघोळीला मात्र साबणही चालती, सगळं चालतं. म्हणून स्नान आणि आंघोळ याच्यात पण माणसं तीर्थात गेले का आंघोळ करतात. म्हणजे तीर्थव्रत सुद्धा आपल्याच्याने व्यवस्थित घडत नाही. आमच्या मित्राची एक मंडळी तीर्थयात्रेला गेली. तो म्हटला तिच्याला आग्रह घेऊन जातो. अरे म्हटलं नेऊ नको, कधी तीर्थयात्रेला जायचं, एकटीन जायचं. हे लचांबरोबर नाही न्यायचं. यांना कोणत्या वेळेला काय बुद्धी होईल तो म्हटला नाही न्यावा वाटतंय. आता मी काय ट्रिपा करतो, मग न्यावा धर्मपत्नीला. त्याने तिला बरोबर नेलं. आल्यावर त्याने मला सांगितलं, तुम्ही म्हणले तेच खरं आहे, नसतं नेलं बरं झालं असतं. काय झालं? अहो महाराज नेलं आणि प्रयागराज तीर्थाला तिने नद्याचा संगम तिनं पाहिला. माता तीर्थाचं दर्शन घ्यावं, स्नान करावं, ते दिलं सोडून. आणि मोठीने म्हणले बया धुणं आणलं असतं बरं मोकळं निघालं असतं. म्हणजे बरं पाणी पाहिलं का कोणाला काय बुद्धी होईल त्याचा अवघडच. म्हणून आपल्याच्या तीर्थसुद्धा नीट घडत नाही. आता तिथं जाऊन जर हिला धुणं धुवायची अपेक्षा झाली, खळाखळा निघाला असतं, अवघड. पण महाराज म्हणतात तीर्थव्रत करू नका अशा मताचा नाही, पण केलं तर त्याने हे जाईल असं सांगता येत नाही. आयुष्य बळ. आता बळाचे प्रकार ऐका. कायिक बळ, वाचिक बळ, मानसिक बळ, तमगुणी बळ, सतोगुणी बळ, रजगुणी बळ. त्याचप्रमाणे सत्तेचं बळ, अहंकाराचं बळ, भक्तीचं बळ, भावाचं बळ, शक्तीचं बळ आणि शेवट युक्तीचं बळ. एवढे बळाचे प्रकार आहेत. आता एवढे बळ सांगायला गेलं तर तुमचं बळ जाईल ऐकण्याचं. कारण बळाचे अनेक प्रकार आहेत. भक्तीचं बळ, भक्ती आकळीला दयागणा, भक्ती आकळीला. मैपती महाराजांनी सुंदर वर्णन केलं. रुक्मिणीने तुलसी दलाने, रुक्मिणीने तुलसी दलाने भक्ती आकळीला, भक्ती आकळीला दयागणा, भक्ती आकळीला. हे भक्तीचं बळ आहे. हरिपाठात ज्ञानोबरायांनी भावाचं बळ सांगितलं. भावबळे आकळे येरवी नाकळे करतळे यावडे तैसारी. हे भावाचं बळ. शक्तीचं बळ, एकीचं बळ, संपत्तीचं बळ. संपत्तीच्या बळावर माणूस काही करू शकतो. तसं भावाच्या बळावर माणूस परमात्मा जिंकू शकतो. आणि शेवटी आहे युक्तीचं बळ. हे युक्तीचं बळ अवघड आहे. एका मिनिटात सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्याला आपला टाईम संपलेला आहे. फक्त युक्तीचं बळ कसं म्हणतात आणि काय असतं हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता भावाचं बळ आपण नेहमी ऐकतो, भक्तीचं बळ ऐकतो, संपत्तीचं बळ ऐकतो, सत्तेचं बळ ऐकतो. सत्तेच्या बळावर काय काय होतं ते आपल्याला माहिती आहे. पण आता युक्ती म्हणजे काय? युक्तीचं बळ कसाही माणूस असला आणि त्याने डोकं चालवलं तर युक्तीचं बळ सुद्धा कधी कधी शक्तीच्या बळाला श्रेष्ठ ठरल्याशिवाय राहत नाही. तुमच्या गावात पूर्वी यात्रा होत होत्या का? पहिल्या जुन्या गावात पहिल्या यात्रा राहायच्या. आणि यात्रा असल्या म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे फड राहायचे. अशी एका गावात यात्रा चालू होती. यात्रामध्ये कुस्तीचा फड भरला. या बसा पुढे पुढे सांग. आता तो कुस्त्या म्हणला म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला कोणत्या कुस्त्या असतात? लहानाल्या. आमच्याकडे त्याला रेवड्यावरच्या कुस्त्या म्हणतात. त्या कुस्त्या संपल्या आणि त्याच यात्रेमध्ये त्या कुस्तीच्या आगमामध्ये त्या फडामध्ये एक कोल्हापूरचा हिंद केसरी पैलवान त्या यात्रेचं नाव ऐकून तिथं आला. पण त्यांनी विचार केला ही कुस्ती सगळ्यात मागून लावायची. ते पंचाच्या मनावर निर्णय.
ही हिंद केसरी कुस्ती आहे ही सगळ्यात पाठीमागून हा. म्हणून ती सर्वात पाठीमागे ठेवली. आणि जेव्हा तिचा नंबर आला आता कोणी संपले सगळे तेव्हा त्या हिंदी केसरी पैलवान फडामध्ये उतरला, कपडे काढले आणि त्या पंच कमिटीने त्याचा हात धरला. डफड्यावाल्याने काडी टाकली आणि त्या फडामध्ये हात धरून त्याला मिरवलं आणि त्या पंच कमिटीने जाहिरात केली. सोपी जाहिरात, आहे का जोड, आहे का जोड, आहे का जोड. ते बिचारे चांगलं बोलले, आहे का जोड. मग आता आहे म्हटल्यानंतर कोणतरी उठायला पाहिजे की नाही. म्हणून त्यांनी विचारला तो जोड नाही, जोड नाही, जोड नाही, जोड नाही, काय करता. 5,000ची कुस्ती शेवटी नावीला झाला. गावातला एक जण म्हणला हा इनाम 5,000चा आहे. आता जर कोणी कुस्ती नाही खेळत याला हे पैसे गावाचे असेच जाणार. बरं रुपये कमवून दिलेला आहे, बरं आमच्या कष्टाचा आहे. तेव्हापासून म्हण निघाली जगामध्ये पैसा किती कमवा, लाख कमवा, आपल्या जीवनात पैशाचा खळखळाट असावा पण त्या रुपयाच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा. अहो पैसा कमवायला कोण नाही म्हणतं. त्याने विचार केला गावचा पैसा आहे, 5,000 रुपये द्यायचे, याला जोडीदार नाही, हा इनाम घेऊन जाईल. मग आता याला 5 असे द्यायचे आणि तसे द्यायचे. पण आपण डोकं लावून पाहू, डोकं लावायला माणसाला भारी. हा तो म्हटला मी कुस्ती खेळणार. पंचाने सांगितलं तुला दिवसातून 40 कप चहा लागतोय. तो म्हणला ते बाकीचे मग चहाचा काढू नका, पण मी आव्हान केलंय त्यामुळे हात धरलाय, मी कुस्ती खेळणार. म्हणजे खेळणार. पंचाने सांगितलं कुठं आधी लागता द्या. त्याचा हात धरला, याचा हात धरला, बाकीच्या बाजूला झाली. हिंद केसरी पैलवान जवळ आला. त्याला पाहिल्यावर आता शेवटी हा खेळणारा नव्हताच, यालाही माहिती होतं. पण शेवटी नावेला जाणे यांनी हातात हात दिला, माती हाताला लावली आणि कुस्ती सुरू होण्यापूर्वी ज्या वेळेला डफडं वाजायला सुरुवात झाली आता कुस्ती रंगणार. गावकऱ्याला चिंता पडली आता काय होतं काय नाही. आपल्या गावचा माणूस उठलाय, तो कोल्हापूरचा आहे, तो बिचारा हिंद केसरीचा आहे, त्या शंका नाही. तेवढ्या वाद्याच्या गडबडीमध्ये कुस्ती लागायच्या आधी या गावातल्या माणसाने ज्याला हात दिला त्या हिंद केसरीच्या कानाजवळ गेला आणि कानात त्याला मंत्र सांगितलं. आता तू किती प्रयत्न केला तरी तुम्हाला पाडणार आहे हे मलाही माहिती आहे तुला माहिती. मग आतापर्यंत तो किती पाडले म्हणजे भरपूर पाडले. एवढ्या वेळेस जर पडून घेतलं तर 5चे 10 देतो. बोल काय करतो. तो हिंद केसरी म्हणला म्हणजे पडून घ्यायचे पैसे असतात का. तो म्हणला तुला आज कळलं का, ही परंपरा फार दिवसाची. त्यांनी सांगितलं बोल काय करतो. 5चे 10 देतो, आजचे दिवस फक्त पडून घे, माझी कीर्ती होईल आणि तुला 10 भेटतील. तो म्हटला बरं हे 5च्या ऐवजी 10 भेटतात. मग त्याने आपलं लोका देखता थोडंसं नाटक केलं, वाकडं तिकडं पाडायचं आणि हिंद केसरी पैलवान पाठीवर पडला. जसा पाठीवर पडला तसा गावचा टाळ्याचा गजगडा झाला. वा शबास रामभाऊ शबास, आम्हाला भरोसा नव्हता. पण भरोशाच्या म्हशीला तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार, असं तुमच्या भरपूर पाठी. त्या नावीला झाला शेवटी. तो म्हणला मग सोपं समजता का मला, पाठ्य आहे मी. गावचे म्हणजे चला विजय मिरवणूक काढा. हत्तीवर बसवलं, हार घातले, ताशा वाजू लागला, ढोल वाजू लागला. हा हिंद केसरी त्याच्या कानाजवळ घ्या म्हणला तुझी निघाली मिरवणूक, पण माझ्या दहाचं काय. तो म्हणला कशाचे पैसे, हा तुला टाकलेला पहिला डाव होता. तो म्हणला कोल्हापूरमध्ये सगळे डाव शिकलो पण हा डाव अजून मला शिकवला नव्हता. तो म्हणला हा पहिलाच टाकला, अजून लई डाव आहे अशी माझ्याकडं. गावात जसे जसे प्रसंग येतील तसा मी डाव टाकीतो, आपलं कामच होतं म्हणला. लग्न कोणाचं जमत असलं डाव टाकला तर मोडलंच. असे डाव शिकणारे भरपूर आहेत का. याच्याकडे शक्तीचं बळ नव्हतं पण युक्तीच्या बळाने शक्तीच्या बळाला कमकुवत ठरवलं. तसं संत सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये किती बळ असले काही जरी असलं तर तपतीर्थ जगी दानावरती एवढे जरी सायास केले तर ऐशे बळ नाही अनेकाची अंगी. तपतीर्थ जगी दानावर विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा